भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारमध्ये गद्दार अजित पवार सामील झाले, त्याच वेळी त्यांनी ह्या बंगल्याची रंगरंगोटी केलेली होती आणि त्याच्यावर तुफान पैसा उधळलेला होता. 1 वर्षापूर्वीची सांगतोय गोष्ट, 1 ते 1.5 वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर आता परत तिथं खोदकाम सुरू केलेलं आहे आणि तिथं नको तेवढं खोदून तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की खोदून तिथंही जोरात काम सुरू आहे. हे आहेत प्रताप सरनाईक, इंदिराबाई बाबूराव सरनाईक, मंत्री, परिवहन खात्याचे मंत्री. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे खातं आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. तर आतमध्ये जर बघितलं तर पूर्ण फोडून ठेवलेलं आहे कार्यालय. मकरंद पाटील मंत्री मदत व पुनर्वसन. तर आता त्यांच्या कार्यालयातले अवस्था बघा, हे फोटो त्यांच्या कार्यालयातले हे फोटो आहेत. नमस्कार, लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज चर्चा करणार आहे मंत्र्यांच्या IAC बद्दल. म्हणजे आता ह्याला IAC म्हणायचं की नाही हे लोकांनी ठरवावं, मी IAC म्हणणार नाही. परंतु मी हे सरकार, जे नवीन सरकार आलं सत्तेमध्ये, हे सरकार सत्तेत आल्यानंतर मी पहिल्यांदाच मंत्रालयामध्ये गेलो होतो. खरं तर मला मंत्रालयात जाणं फार सोपं आहे, कारण माझं ऑफिस मंत्रालयापासून जवळ आहे. परंतु मी याच्यामुळे जात नव्हतो की मंत्र्यांच्या बसायच्या जागा, त्यांचे दालनं वगैरे हे करण्यातच वेळ जातो, म्हणून मी लवकर गेलो नव्हतो. मी गेल्या आठवड्यात मंत्रालयामध्ये गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर काय पाहायला मिळालं तर तुम्ही कुठल्याही वरांड्यामध्ये जा, जे 6 मजल्याचं जे मंत्रालय आहे आणि आणखीन एक मजला वाढवलेला आहे, 7 मजले मंत्रालय केलेलं आहे. तर तुम्ही मंत्र्यांच्या दालनांच्या बाहेर जर फेरफटका मारला तर तुमच्या लक्षात येईल की मंत्र्यांच्या दालनांचं सुशोभीकरण करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे. म्हणजे एक PWD खातं जे आहे ते अख्खं त्या मंत्र्यांच्या दालनांच्या सुशोभीकरणासाठी गुंतलं गेलेलं आहे आणि 2.5 महिने झालं तरी ही दालनं अजून सुशोभित करून झालेली नाही. खरं तर 2.5 वर्षापूर्वीच, म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी गद्दारी केली त्यावेळी त्यांचं सरकार सत्तेत आलं होतं, त्यावेळी त्यांनी ही दालनं अगदी चकाचक करून टाकलेली होती. करोडो रुपये त्याच्यावर उधळलेले होते. त्याच्यानंतर अजितदादा त्या सरकारला जाऊन मिळाले होते, त्याला 1-1.5 वर्ष झालेलं आहे. त्यावेळी सुद्धा अनेक दालनं ही नवीन करकरीत गुबगुबीत केलेली होती. आता हे सगळं झालेलं असताना परत नव्यानं हे जे काही त्यांची कार्यालय आहेत, दालनं आहेत, त्याच्यामध्ये तुफान तोडफोड सुरू आहे आणि 2.5 महिने झाले तरी अजून ते दालनं म्हणजे फोडूनच झालेली आहेत. अजून ते तयार करायला अजून 3-4 महिने जातील. इतकं म्हणजे ते बघितल्यानंतर संताप येतो की लोकांना सध्या जर बघितलं तर म्हणजे केंद्र सरकार सत्तेत आले, राज्य सरकार इथं सत्तेत आले, त्यानंतर दिसायला लागले की आपली अर्थव्यवस्था किंवा आर्थिक परिस्थिती लोकांची, आपल्या महाराष्ट्राची फार ठीक नाही, फार चांगली परिस्थिती नाही. लोकांना खायची भ्रांत पडलेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले मंत्री अगदी त्यांची दालनं फोडून टाकलेली आहेत त्यांनी आणि तिथं अगदी बेसुमार पद्धतीने त्यांचं नूतनीकरण सुरू आहे. मी तुम्हाला काही मंत्र्यांचे, म्हणजे मी तिथं गेल्यानंतर काही फोटो काढले, तर मी हे मंत्र्यांच्या दालनांचे जे मी बघितलं ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तर मी दाखवतो. तर तुम्ही कुठल्याही वरांड्यात गेला ना, म्हणजे मी जसं मगाशी बोललो, कुठल्याही मजल्यावर गेला तर वरांड्यात त्या जुन्या खुर्च्या बाहेर पडलेल्या आहेत, ते बसायचे सोपे असतील ते बाहेर पडलेले आहेत आणि मग आतमध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे, हे तुम्हाला तिथं दिसेल. तर मी काही मंत्र्यांची नावं सांगतो की तिथं कशी कशी कामं चालू आहेत. तर तुम्हाला स्क्रीनवर हे दिसत असेल बघा, हे जे फोटो आहेत बघा, प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे खातं आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. तर आतमध्ये जर बघितलं तर पूर्ण फोडून ठेवलेलं आहे कार्यालय, सगळी उलतापालता करून ठेवलेलं आहे. तिथं जुनं सगळं जे काय होतं ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि नवीन फर्निचरचं तिथं जोरात काम सुरू आहे. तिथं कर्मचारी काम करतायत, PWDचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत, ते कामं करतायत. खरं तर PWDच्या लोकांचे यापूर्वी झालेले कामाचे पैसे सरकारने दिलेले नाहीत आणि हे नवीन सगळं काम हाती घेतलेले आहेत. हे असा हा सरकारचा
कारभार आहे हे मी तुम्हाला सांगितलं. प्रकाश सुशीला आबिटकर. आणि मी आता अजून तुम्हाला पुढचे काही सांगणार आहे. पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचे मंत्री आहेत मकरंद पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन. तर आता त्यांच्या कार्यालयातली अवस्था बघा. हे फोटो त्यांच्या कार्यालयातले हे फोटो आहेत. तिथं जोरदार काम सुरू आहे. सातारचे हे मंत्री आहेत. हे बघा, हे मकरंद पाटील. हे मकरंद पाटलांच्या कार्यालयात कसे जुनं जे कार्यालय होतं तिथं त्याची दुर्दशा करून, पूर्ण तोडफोड करून आता तिथं नवीन काम सुरू करायला घेतलेलं आहे. मकरंद पाटील, मी तुम्हाला मकरंद पाटलांचं हे सांगितलं. आता पुढचे मंत्री आपण अजून बघूया. जयकुमार रावल. जयकुमार रावल यांच्याकडे कुठलं खातं आहे तर पणन व राजशिष्टाचार. तर हे बघा, त्यांच्या कार्यालयात हे अशी दुर्दशा करून ठेवलेली आहे. हे बघा, तिथं कलरचं वगैरे काम सुरू आहे. हे आपण बघू शकता. हे आहेत प्रताप सरनाईक. इंदिराबाई बाबूराव सरनाईक, मंत्री, परिवहन खात्याचे मंत्री. आता जे पुण्यामध्ये स्वारगेटला एका मुलीवर, तरुणीवर जो बलात्कार झाला त्यानंतर हे परिवहन खातं चांगलंच फॉर्मात आलंय किंवा बदनामीमध्ये सापडलेलं आहे. त्या खात्याचे मंत्री आहेत हे प्रताप सरनाईक. बघा त्यांच्या कार्यालयामध्ये काय आहे, हे सगळे तोडफोड करून ठेवली. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा, तिथं रंगरंगोटी, त्याच्यानंतर फ्लोअरचं काम सुरू आहे. तिथं एक शौचालयाचं बघा, नवीन प्रताप सरनाईक यांना शौचालयाला बसण्यासाठी सुद्धा गुबगुबीत नवीन करकरीत हे इंग्लिश पद्धतीचं भांड आणलेलं आहे. आपण बघू शकता. वरचं जे वर त्याला काय बोलतात, वरच्या फ्लोरिंगला ते रंगरंगोटी करायचं चालू असेल. हे बघा, आता प्रताप सरनाईकांचं सांगितलं मी. या उलट तुम्हाला सांगायची सर्वात महत्वाची गंमत म्हणजे जे शिवेंद्रराजे भोसले आहेत पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्री, त्यांनी फार तोडफोड केलेली नाही बरं का. त्यांनी कार्यालय तिथं सुरू बी केलं. खरं तर त्यांच्यासाठी बांधकाम भवनला पीडब्ल्यूडीच्या लोकांनी दुसरं कार्यालय हे सुरू केलं होतं, बनवून दिलं होतं. परंतु मंत्रालय जे कार्यालय आहे ते त्यांनी आपलं साधंच कार्यालय ठेवलंय. फार त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत पण फार केलेले नाहीत. ह्या बाकीच्या मंत्र्यांसारखं जे पूर्ण उलगडून तोडो फोडो जोडो जे आहे इतकं शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं नाही. आणि त्यांचं कौतुक ह्याच्यासाठी केलं पाहिजे की पीडब्ल्यूडी खात्याचे ते मंत्री आहेत. म्हणजे हे जे बांधकामाची जी कामं आहेत, बांधकाम असेल, रंगरंगोटी असेल, दुरुस्ती असेल, हे सगळी कामं पीडब्ल्यूडीचं खातं करत असतं. आणि पीडब्ल्यूडीला जे मंत्री येतात, मंत्री असतील, पीडब्ल्यूडीचे राज्यमंत्री असतात, त्या मंत्र्यांची म्हणजे आपल्या खात्याचा मंत्री म्हणून हे लोक अगदी राजेशाही पद्धतीचं दालन किंवा ते कार्यालय बनवून टाकतात. म्हणजे त्या मंत्र्यांनी सांगो किंवा न सांगो हे पीडब्ल्यूडीचे लोकच मनाचा कारभार करतात. प्रत्येक सार्वजनिक बांधकाम मंत्री नवीन आला की त्यांचा हा कार्यक्रम ठरलेला असतो. परंतु शिवेंद्रराजे भोसलेंच्या बाबतीत म्हणजे ते स्वतः राजे आहेत, शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत, परंतु त्यांनी मात्र तो राजेशाही थाट दाखवलेला नाही. म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी जनहित लक्षात घेतलेलं आहे. तेच थोडंसं त्यांनी रंगरंगोटी करून कार्यालयात त्यांचं कामकाज सुरूही केलेलं आहे मंत्रालयातल्या. आता आपण पुढे आणखीन जाऊया. आता बघा, हे आहेत माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे. हे माणिकराव कोकाटेंचं बघा कार्यालय पूर्ण फोडून टाकलंय. पूर्ण फोडून पाक तोडो फोडो जोडो कार्यक्रम आहे ते. हे बघा किती जोरात काम. टेबल असतील, अगोदरची टेबल काय जळालेली होती का त्यांना काय पनवती लागली, नक्की काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही अगोदरच्या मंत्र्यांच्या कार्यालयातली टेबल वापरायला तुम्हाला काय लाज वाटते का? तुम्हाला नवीन टेबल असतील, नवीन रंगरंगोटी असेल, नवीन खुर्ची असेल, नवीन संडासला बसायचं भांड असेल, तुम्हाला नवीनच का पाहिजे? जुनं का चावतंय काय? नवीन ह्याच्यामध्ये तुम्हाला काय त्या
खुर्चीत नवीन बसल्यानंतर गुदगुल्या होतात, जुन्यामध्ये काय खालनं सुया टोचतात, काटे टोचतात, नक्की प्रॉब्लेम काय आहे हे बघा. म्हणजे थोडी जनाची नाही पण मनाची ह्या मंत्र्यांना वाटली पाहिजे. माणिकराव कोकाटे म्हणजे हेच ते मंत्री की ज्यांनी स्वतःच म्हणजे घर मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने कागदपत्र सादर केली होती आणि त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. त्यांचं मंत्री आमदारकीच जायची वेळ आलेली आहे. मंत्रीपद सुद्धा गेलंच पाहिजे, म्हणजे खरं तर गेलंच पाहिजे. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर लगेच त्यांचं आमदारकी मंत्रीपद रद्द केलं जातं. परंतु हे सत्ताधारी आहेत, भाजपचा वरदहस्त आहे, त्याच्यामुळे हे टिकून आहेत अद्याप. आता त्यांचं उच्च न्यायालयामध्ये येत्या 5 तारखेला काहीतरी सुनावणी आहे, पण त्या अगोदर 3 तारखेला अधिवेशन सुरू होते. ह्या विरोधकांमध्ये दम असेल, विरोधकांनी जर सभागृह डोक्यावर घेतलं तर मात्र यांचा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि त्यांना हे कळायला पाहिजे आपलं मंत्रिपद राहतंय का जातंय. असं असताना एवढं रंगरंगोटीने इतकं कार्यालयाची तोडफोड कशासाठी केली. आता आपण आणखी काही लोक बघू. हे बघा, आता हे जे आहे तुम्हाला जे समोर स्क्रीनवर जे दिसतंय ते आहे जयकुमार गोरे यांच्या दालनातलं. आता तुम्हाला सांगतो, जयकुमार गोरेंना जे दालन मिळालेलं आहे ना, ते दालन यापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं आणि रवींद्र चव्हाण हे पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्री होते आणि एकदम राजेशाही थाट असल्यासारखं एकदम राजवाडा किंवा एकदम अतिशय सुंदर पद्धतीचं कार्यालय पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी, पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारांनी रवींद्र चव्हाण यांच्यासाठी बनवलेलं होतं आणि तेच कार्यालय जयकुमार गोरे यांना मिळालेलं आहे. आणि जर हे अगदी 2-2.5 वर्षापूर्वी जे एवढी रंगरंगोटी, गुबगुबीत, चकचकीत कार्यालय बनवलेलं असताना आता परत ते पूर्ण फोडलंय आणि परत नव्याने उभं केलंय, तर एवढा खर्च कशासाठी पाहिजे. आता हे जयकुमार गोरेंनी माहिती घ्यायला पाहिजे की हे कार्यालय पीडब्ल्यूडीच्या अगोदरच्या मंत्र्यांचं होतं आणि त्यांनी लय याच्यावर खर्च केलेला आहे. मग आता आपण परत सरकारला डब्यात कशासाठी घालायचं. म्हणजे हे जे बाकीचे जे मंत्री सांगितले त्यांच्यासारखेच हे जे मंत्री आहेत जयकुमार गोरे, ते सुद्धा तसेच निघाले. आता तुम्हाला सांगतो की आणखीन एक की राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय, कुठली राष्ट्रवादी काँग्रेस, तर जी गद्दार राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे गद्दार. तर ही जी गद्दार राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तर त्यांचं जे कार्यालय आहे ते कार्यालय आहे मंत्रालयाच्या समोर. म्हणजे खरं तर मंत्रालयाच्या समोरचे सगळे ते बंगले आहेत बरं का, बंगल्यांची ती रांग आहे आणि तिथंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कार्यालय थाटलेलं आहे. तसंच ते शिवसेनेनं, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेना म्हणजे गद्दार शिवसेना आणि गद्दार राष्ट्रवादी काँग्रेस यांची कार्यालय तिथंच आहेत. तर ज्यावेळी 1 वर्षापूर्वी अजित पवारांनी आणि त्यांच्या गटाने गद्दारी केली आणि गद्दारी करून ते सरकारमध्ये सामील झाले, एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले, भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारमध्ये गद्दार अजित पवार सामील झाले, त्याच वेळी त्यांनी ह्या बंगल्याची रंगरंगोटी केलेली होती आणि त्याच्यावर तुफान पैसा उधळलेला होता. 1 वर्षापूर्वीची सांगतोय गोष्ट, 1 ते 1.5 वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर आता परत तिथं खोदकाम सुरू केलेलं आहे आणि तिथं नको तेवढं खोदून तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की खोदून तिथंही जोरात काम सुरू आहे. कारण काय आहे की म्हणजे मंत्र्यांची चंगळ आहेच, परंतु मग त्यांचा जो राजकीय पक्ष आहे त्याचीही कामं हे सरकारी पैशातनच करून घेत आहेत. खरं तर ते पक्षाने खर्च केला पाहिजे, परंतु म्हणजे सरकारचा पैसा म्हणजे जणू काय आपली खाजगी प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीचं त्याच्यावर तुफान असा खर्च चालू आहे. तर हे मला दिसलेले काही मंत्र्यांची ही मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. आणखी काही पुढच्या आठवड्यात 8-10 दिवसात मी जाईन, त्यावेळी आणखी मंत्र्यांचे दालनं, त्यांचे बंगलेही मी तुम्हाला दाखवेन की तिथं कसं तोडफोड सुरू आहे जोरजोरात आणि कसे करोडो रुपयांचा चुराडा चालू आहे. म्हणजे जनतेच्या पैशाची कशी वाट लावायची अशा पद्धतीचं काम ह्या मंत्र्यांकडनं सुरू आहे. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं तुम्हाला म्हणजे जे खातं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं हे जे काम करतंय ना, तर हे सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे प्रचंड भ्रष्टाचारी खातं आहे.
या भ्रष्टाचारी खात्यावर तुम्ही जेवढं लिहाल तेवढं कमी आहे. ते भ्रष्टाचारावर पीएचडी करू शकतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी, इतकं ते भ्रष्टाचारामध्ये माहीर आहे. आणि त्याच्यामुळं ते असे वाटच बघत असतात कुठल्या तरी मंत्र्यांनी सांगावं की आमच्या दालनाचं काम करायचे. मंत्र्याने सांगितलं की ते त्याची काही टेंडर काढत नाहीत, निविदा काढत नाहीत, त्याचे कार्यारंभ आदेश नसतात, काय नसतात. सगळे नियम कायदा धाब्यावर बसवून कामं सुरू करतात आणि नंतर वाटेल तेवढी बिलं वाटेल त्या पद्धतीने वाटेल तसे नियम वाकवून वाटेल तसे कायदा धुळीस मिळवून ते ते बिलं काढतात आणि चाराण्याचं काम 100 रुपयावर नेऊन ठेवतात. म्हणजे जिथं चार आणे करायचे खर्च तिथं ते 100 रुपये दाखवतात आणि सरकारच्या तिजोरीतला पैसा उपसतात. आता खरं तर ह्या पीडब्ल्यूडीची बिलं गेले वर्षभर निघालेले नाहीत. त्याच्यामुळे अधिकारी असतील, कंत्राटदार, ठेकेदार असतील ते परेशान आहेत. आणि खरं तर त्यांनी पहिली ही मागणी करायला पाहिजे होती की आमची जुनी बिलं काढा, त्याशिवाय आम्ही नवीन काम करणार नाही. परंतु त्यांना माहित आहे की हे पैसे आपल्याला मिळतात कारण आपण मोठमोठे मंत्री असतील, न्यायाधीश असतील, IAS IPS अधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ह्या सगळ्यांच्या दालनांची, सगळ्यांच्या बंगल्यांची, सगळ्यांच्या निवासस्थानाची आपण कामं करतो आणि त्याच्यामुळे आपली ही बिलं भले उशिरा निघतील परंतु निघतील. आणि ठेकेदार आणि अधिकारी म्हणजे अभियंते अधिकारी आहेत यांचं आणि ठेकेदारांचं एक मोठं असं रॅकेट आहे आणि ते या अशी कामं करून त्यातून प्रचंड आणि तुफान असा भ्रष्टाचार करत असतात. तर हे जे तुम्हाला मी दाखवलेले जे फोटो आहेत हे मंत्र्यांच्या दालनांवर सुरू असलेली जी कामं आहेत, तर ही कामं नाहीत, तर हे भ्रष्टाचार आहे. आणि हा भ्रष्टाचार कसा आहे, कशा पद्धतीचा सुरू आहे हे तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता. धन्यवाद.